नमस्कार, आपल्या सगळ्यांचं द मराठी होममध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच वेळा आपण घरातील अशी काही कामं असतात की त्यांना बर्डन म्हणून समजून घेतो, परंतु ते करायला इझी असतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, काही माझ्या हॅबिट्स शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः अनुभव त्यांचा घेतला आहे। त्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, जेणेकरून ही जी कामं आहेत तुम्हाला खूप इझी होतील। चला तर मग हा आजचा जो इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया। रोज एक वॉशिंग मशीनचं लोड हे लावलंच गेलं पाहिजे, असा एक रूल मी स्वतः माझ्या घरात बनवला आहे। राहायला आम्ही फक्त 3 लोक आहोत, परंतु सकाळची वेगळी कपडे, ओमच्या स्कूलला जाण्याची कपडे, रात्री घालण्याचे कपडे असतील किंवा मुकुलचे ऑफिसचे कपडे असतील, दररोजचे आपले कपडे असतात, टॉवेल वगैरे असतात। तर मग हे 2-3 दिवसासाठी जमा करून एकत्र सगळं लावणं लोडला आणि मग ते वाळत घालणं थोडं अवघड होतं। त्यामुळे मी रूल बनवला आहे की रोज एक लोड हा वॉशिंग मशीनचा लावलाच गेला पाहिजे। दुसरं आहे ते आहे डायनिंग टेबलच्या बाबतीत। मला नेहमी डायनिंग टेबल हा टापटीप आणि व्यवस्थितपणे ठेवायला आवडतो, कारण की आपण जेव्हा लिव्हिंग रूममध्ये एंट्री करतो तर लगेच डायनिंग टेबल हा दिसतो आमच्या घरात। त्यामुळे मग त्याच्यावरती पसारा पूर्ण ठेवणं मला आवडत नाही। त्यामुळे मी डायनिंग टेबल जेणेकरून अगदी व्यवस्थितपणे आणि जसा तो डेकोरेटिव्ह दिसेल या पद्धतीने ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो। यासाठी मी वेगवेगळे टेबल क्लॉथ यांचा वापर करत असते। कॉटनचे टेबल क्लॉथ असतील किंवा असे प्लास्टिकचे टेबल क्लॉथ असतील, त्याचा वापर करून मग मी डायनिंग टेबलवरती वस्तू ठेवत असते। कारण की काचेचा डायनिंग टेबल आहे, बऱ्याच वेळा वस्तू ठेवण्यामध्ये आणि उचलण्यामध्ये त्याला खाली चरे पडू शकतात। त्यामुळे मग टेबल क्लॉथ लावणं खूप गरजेचं आहे असं मला स्वतः वाटतं। जर तुम्ही मेंटेन करू शकणार असणार तर टेबल क्लॉथ नाही लावलं तरी चालेल, परंतु ओम लहान आहे आणि माझ्याकडनं सुद्धा गडबडीत काही वस्तू पटकन टेबलावरती ठेवली जाते, मग बऱ्याच वेळा काच फुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मग मी टेबल क्लॉथ लावून घेत असते आणि मग जो जुना टेबल क्लॉथ आहे त्याला मग मी 15 ते 20 दिवसांनी धुवायला काढत असते। त्याचप्रमाणे मी तिसरा रूल असा बनवला आहे, जेव्हा मी टेबल क्लॉथ वगैरे धुवायला काढते त्याच वेळेस हे जे रनर मीठ कपाटांवरती टाकत असते किंवा काही आपण दुसऱ्या ठिकाणी टेबल क्लॉथ वगैरे किंवा कापड वगैरे ठेवत असतो, त्या सगळे हे जे टेबल क्लॉथ असेल किंवा हे जे कापड असतील किंवा टेबल रनर असतील, त्यांना एकाच वेळी एकाच दिवशी वॉशिंग मशीनच्या लोडला लावते। बघा, या ठिकाणी मी सगळे जे टेबल क्लॉथ रनर वगैरे आहेत ते काढून ठेवले आणि आता मी यांना एकाच वेळी वॉशिंग मशीनच्या लोडला लावणार आहे। म्हणजे काय, एक कॅटेगराईज आपल्या धुण्यासाठी होते। एकाच वेळी सगळं धुतलं तर मग आपण त्याची जी क्लिनिंग आहे, डस्टिंग आहे ती सुद्धा करू शकतो। कारण की दररोज आपण अशा प्रकारचे डस्टिंग करणं आणि क्लिनिंग करणं शक्य होत नाही, एवढा वेळ आपल्याला नसतो आणि मग त्यासाठी मग 15 दिवसातनं किंवा 10 दिवसातनं अशा प्रकारे आपण जे टेबल रनर वगैरे आहे त्यांना धुवायला काढू शकतो। त्याचबरोबर टेबल रनर काढल्यानंतर मग मी या कपाटांचा जो सरफेस आहे त्यांना देखील चांगल्या प्रकारे बाहेरून पुसून घेते, म्हणजे एकाच वेळी 2 काम आपले सहजपणे होतात। त्यानंतर त्याच्यावरती ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्यांना सुद्धा एक हात मारला जातो, कारण की हे अगदी दारात आहे। एंट्री केल्या गेल्या बऱ्याच वेळा धूळ येते, कारण की एका बाजूने खिडकी आहे। आता सगळंच डस्टिंग करायला घेतलं म्हणजे त्यावरती ठेवणाऱ्या सगळ्या वस्तूसुद्धा मी एकदा पुसून काढते। मग अशा प्रकारचे ट्रे असतील किंवा ज्या वस्तू मी या सरफेसवरती ठेवते त्यांनासुद्धा एक कापडाचा हात मारून घेते, म्हणजे धूळ ही पुसली जाते त्यावरची आणि आपलं घर हे क्लीन राहतं। त्यामुळे 10 ते 15 दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही असं जर रूल बनवले स्वतःसाठी तर कुठचेही धूळ तुमच्या घरात होणार नाही, तुमचं घर हे नेहमी स्वच्छ राहतं। शिवाय थोडासा बदल देखील होतो। आता हे जे टेबल रनर वगैरे आहेत ते सुकल्यानंतर मग मी नंतर दुसऱ्या दिवशी यांना पुन्हा ज्या ठिकाणचे लावलेले होते त्या ठिकाणी लावून देईल। त्यानंतरचा तुम्हाला एक टिप या ठिकाणी मी शेअर करणार आहे। कपाटात अशा प्रकारचे ड्रॉवर आहे आणि त्या ठिकाणी मग मी ओमचे कपडे असतील किंवा त्याचे हँकी वगैरे असेल अशा गोष्टी ठेवत असते।
पूर्वी मी असंच ठेवायचे, त्यामुळे ते एखादी जे कापड आहे ते काढताना सगळ्या ज्या घडी होत्या ते सगळ्या विस्कटायच्या। मग त्यासाठी एक छोटंसं हॅक म्हणून किंवा एक टिप तुम्ही समजू शकतात, ऑर्गनायझेशन आयडियाज तुम्ही समजू शकतात, ती तुमच्यासोबत शेअर करते आहे। असे 2 ट्रे घेतले, ते बरोबर अगदी जो ड्रॉवर आहे त्या ठिकाणी अगदी फिट बसले आणि मग सगळे जे त्याचे कपडे ते कॅटेगराईज करून घेतले आणि एकावरती एक ठेवून घेतले। एका बाजूला हे सगळे बनियन वगैरे ठेवले आहेत, ही पॅन्टीज आहे। त्यानंतर मग एका बाजूला हँकी वगैरे ठेवून घेतले आणि हे जे टी शर्ट आहे हे त्याचे अगदी कधीतरी घालणारे टी शर्ट आहे, त्यामुळे त्यांना एका बाजूने ठेवले। म्हणजे आता काय होईल, जेव्हा जी वस्तू लागेल ती मी सहजपणे काढू शकेल, त्यामुळे दुसऱ्या कापडाची जी घडी आहे ती विस्कटणार नाही। त्यासाठीच मग मी अशा बास्केटचा ऑर्गनायझेशनसाठी वापर करत असते। त्यानंतरची पुढची जी टीप आहे ती किराणा मालाविषयी। आपल्याकडे असे किराणा मालाचे पॅकेट येतात, जे पॅकेट आपल्याला बरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये ठेवायचे आहेत त्यांना लगेच मी ठेवून घेते, नाहीतर मग तो पसारा असंच 2-3 दिवस राहतो। त्यामुळे 10 ते 15 मिनटं मी काढते आणि मग ज्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्यांना ऑर्गनाईज करून देत असते। ह्या जे तेलाचे पाऊच आहे ते ठेवण्यासाठी मग मी अशा बास्केटचा वापर करते। त्यानंतर ज्या बरण्यांमध्ये मला जे खाद्यपदार्थ भरायचे आहेत ते सुद्धा मी आत्ताच भरून घेणार आहे। पोहे वगैरे असतील, जर काही थोडेसे उरलेले असतातच आपल्या बरण्यांमध्ये, ते मी पहिले एका ताटलीत काढून ठेवले, मग पॅकेटवारले भरले आणि मग वरतून हे जे पूर्वीचे खालचे तळाचे होते ते पुन्हा भरून घेतले, म्हणजे वेस्ट होणार नाही। पहिले जुने जे आहे ते वापरले जातील आणि मग त्यानंतर नवीन वापरले जातील। उरलेला जो पॅकेट आहे त्याला चांगल्या प्रकारे बंद करून घेतलं आणि त्याचप्रमाणे मग मी तूरडाळ असेल, चहा पावडर असेल, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या मी बरण्यांमध्ये भरून घेतल्या, म्हणजे जेव्हा यांची गरज लागेल तेव्हा मला सारखं पॅकेट शोधावं लागणार नाही आणि पॅकेट काढून ते फोडत बसण्यात माझा वेळ जाईल। त्यामुळे मग मी 10 ते 15 मिनटं असे आठवड्यातनं काढून घेतले, म्हणजे किराणा माल आल्यानंतर सगळे जे बरण्या वगैरे आहेत त्यांना त्याच्यात ते पदार्थ भरून घेतले आणि जागच्या जागी त्यांना ठेवून दिलं। तर तुम्ही देखील हा जर रूल तुमच्या घरात फॉलो केला तर तुम्हाला देखील होम मेकिंगसाठी खूप इझी होईल। उरलेले जे फूड पॅकेट आहे ते मी अशा ड्रॉवर सेटमध्ये ठेवत असते, कारण की माझं जे किचन आहे ते नॉन मॉड्युलर आहे। मग अशा वेळेस जागा कमी असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ग्रॉसरी कशी अरेंज करावी, तर मग माझ्याकडे असे गेले 10-12 वर्षापासून असा ड्रॉवर सेट आहे, त्याचा वापर मी हे जे फूड पॅकेट आहे त्यांना ठेवण्यासाठी करत असते। पॅकेट हे हवाबंद असल्याने बऱ्याच वेळा याच्यात हवा जात नाही आणि खराब होत नाही आणि जरा वापरायला देखील हा ड्रॉवर सेट कन्व्हिनियंट आहे। आता सगळं ऑर्गनायझेशन वगैरे झालं, आता थोडंसं डेकोरेशन आपल्या घराला गेलंच पाहिजे। मला प्लांट लावण्याची खूप आवड आहे, त्यामुळे मग मी छोटे छोटे सीडलिंग्स जे असतात ते पाण्यात ठेवून मग मी ते घरात ठेवत असते। तर हा जो कप आहे याचं जे वरची जो झाकण होतं ते थोडं खराब झालं, परंतु हा ग्लासचा जो मग आहे तो चांगला आहे, मग त्याचा मी प्लांटर म्हणून वापर करते आहे। रियूज आपण याला म्हणू शकतो। जर तुम्ही अशा स्टेप फॉलो केल्या तर होम मेकिंगसाठी तुम्हाला नेहमीच इझी होईल, तुमचं जे घर आहे ते नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज राहील। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।